हॅलो, नमस्कार. वेलकम टू इंडियन कॅन्डिड. सो आजचा व्हिडिओ मी परत घेऊन आले आपल्या छोटू व्ह्यूअर्ससाठी आणि हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सेफ्टी टिप्स सांगणार आहे. तर सर्वात पहिले आपल्याला आपलं संपूर्ण नाव, आपल्या आई-बाबांचं पूर्ण नाव आणि आई-बाबांचा फोन नंबर हे बाय हार्ट असलेच पाहिजे. नसतील पाठ तर प्लीज आई-बाबांना सांगा की तुम्हाला फोन नंबर्स पाठ करायला, कारण ते खूप गरजेचं आहे. आणि घरचा जर ॲड्रेस माहिती असेल तर उत्तमच. पण निदान आपण कोणत्या बिल्डिंगमध्ये राहतो, त्या बिल्डिंगचं नाव, त्याच्यानंतर तुमचा फ्लॅट नंबर आणि एरिया ह्या गोष्टी प्लीज माहिती करून घ्या, प्लीज शिकून घ्या, कारण ह्या खूप इम्पॉर्टंट आहे. आता समजा असं झालं की गर्दीत तुम्ही आई-बाबांबरोबर जात असताना नेमका तुमचा हात सुटला, तुम्ही जर हरवलात, तर अर्थात आपल्याला पहिलं काय होतं, आपण रडायला लागतो. पण आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ठरवून रडायचं नाही, आपल्याला शांत राहायला पाहिजे. कारण काय होतं तुम्हाला माहिती आहे का? आता कोणी मूल रडत असेल, तर जी आजूबाजूला लबाड माणसं असतात ना, त्यांना कळतं की अच्छा, तर हा मुलगा किंवा मुलगी हरवलेला आहे बहुतेक. मग आपण ह्याला काहीतरी खोटं वगैरे बोलून ना, आपण ह्याला पळवून घेऊन जाऊ शकतो. तर आपल्याला तो चान्स त्यांना द्यायचाच नाहीये. त्यामुळे पहिले आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, की समजा असं झालं, की आपण गर्दीत कुठेतरी हरवलो. अशा वेळी काय करायचं आपण सर्वात पहिले कोणाला शोधायचं? तर आई-बाबा तर झालेच, पण एवढ्या गर्दीत काही आई-बाबा लगेच आपल्याला सापडणार नाही. त्यामुळे एक तर पोलीस काका किंवा पोलीस काकू हे आजूबाजूला दिसतायत का ते बघायचं. ते आजूबाजूला समजा नसतील, ठीक आहे, काही हरकत नाही. आजूबाजूला एखादं दुकान आहे का बघायचं. दुकानात जायचं. दुकानात बिलिंग काउंटरवर जे काका बसलेले असतात ना, त्यांना जाऊन सांगायचं, की "काका, हा माझ्या आई किंवा बाबाचा नंबर आहे. असा-असा मी हरवलोय, तर त्यांना सांगीन कुठे आहे मी करून." तो एक ऑप्शन आहे आपल्याकडे. किंवा आजूबाजूला एखादं दुकानही नसेल, तर बाकी कोणाला विचारण्यापेक्षा एक अशी एखादी बाई जिच्या बरोबर एखादं लहान मूल आहे, 2 लहान मुलं आहेत, तिच्याकडे जायचं मदतीचा हात मागायला, की "अहो, असं-असं झालंय, मला प्लीज हेल्प करू शकाल का?" काय असतं, आई जी असते ती सर्वात सेफ मानली जाते. त्यामुळे अर्थात तुम्ही जरी ती स्ट्रेंजर असली, तरी तुम्ही तिला विचारू शकता. आपल्याला ह्याच्याच बरोबर अजून काय लक्षात ठेवायचं आहे, की एकतर शाळेत आपल्याला शिकवलंच आहे, स्ट्रेंजर इज डेंजर. त्यामुळे मुळात आपल्याला कोणत्याही स्ट्रेंजरशी एकतर बोलायला जायचंच नाहीये. त्यातून काही-काही लबाड माणसं काय करतात माहिती आता सगळ्या लहान मुलांना काय आवडतं? चॉकलेट्स आवडतात, चिप्स आवडतात, सॉफ्ट टॉयज आवडतात, गिफ्ट्स आवडतात, पपीज आवडतात. त्यामुळे ही माणसं काय करतात माहिती का? बरोबर खोटं-खोटं सांगतात मुलांना. "हे चल बाळा, मी तुला चॉकलेट देतो, तुला गिफ्ट्स देतो. तुला बघायच्यात का पपीज? ये माझ्याकडे आहेत." असं म्हणून ते मुलांना घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, की असा कोणताही व्यक्ती आला आपल्यासमोर ज्याला आपण ओळखत नाही, त्याच्याशी एकतर बोलायला जायचंच नाही. आणि ऑल्वेज मेक शुअर तुम्ही कुठे पार्कमध्ये खेळत असाल, तर तुमची आई जराशी लांब असेल, कोणी एखादा स्ट्रेंजर तुमच्याकडे आला प्रश्न विचारायला, जोरात आईला हाक मारायची एकतर किंवा माझ्याशी बोलायचं नाही, हे सरळ सांगायचं. कारण काय आपल्याला माहिती नाहीये तो पर्सन कोण आहे ओळखीचा असेल नसेल आपल्याला माहिती नाहीये ना ते. सो आपली आई आली, समजा ते काका, काकू कोणीही असेल, ओळखीचं असेल, तर आई आपल्याला सांगेल, की "ओके बाळा, ही माणसं आपल्या ओळखीची आहेत." तोवर आपण कोणाशीही बोलायचं नाही. किंवा हल्ली काय करतात माहितीये? मुलांना पिकअप करायला जातात आणि सांगतात, "आई कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकली आहे, मग तिने मला पाठवलं." पण हे सुद्धा कोणाबरोबरही जायचं नाही. समजा आईला उशीर होणार असेल, काहीही होणार असेल तुम्हाला पिकअपसाठी, आई तुमच्या क्लास टीचरला फोन करून सांगेल, की असं-असं आहे, तुम्ही शाळेतच थांबू शकता. जस्ट बिकॉज तो माणूस तुम्हाला सांगतोय, की मला तुमच्या आई किंवा बाबाने पाठवलंय, त्याच्याबरोबर जायचं नाही. एक शक्यतो लक्षात ठेवायचं, नेहमी आई-बाबांचा हात गर्दीत सोडायचा नाही. काय करतो आपण, मी आता मोठा झालोय, मी आता एकटा चालणार." असं करायचं नाही. मी तुम्हाला ट्रिक सांगते, ती म्हणजे आता तुम्ही समजा हरवलात, तर अर्थात आपण घरी आई-बाबांना आई, बाबा, मम्मी, डॅडी असं सगळंच म्हणतो, की नाही? पण समजा तुम्ही बाहेर गेलात, तर आई, आई असं हाक मारून आईला काही ऐकूच जाईल असं नाही. कारण आजूबाजूला खूप गर्दी असते. आजूबाजूला बाकीची मुलं पण असतात हाक मारणारी. तर आपल्या आईचं नाव काय आहे बाबा? त्याने हाक मारायची, की पटकन आपलं लक्ष जातं. आता मला कोणी गर्दीत जर प्रियांका अशी हाक मारली, तर पटकन मी "अरे, कोण हाक मारतंय?" म्हणून मागे बघीन. समजा असं हरवलात, तर मोठ्या आवाजात आपल्या आई किंवा बाबा जे आपल्याबरोबर आहेत त्या मोमेंटला, त्यांचं जोरात नाव घ्यायचं, त्यांना हाक मारायची. कदाचित ते रिस्पॉन्ड करतील तुम्हाला. लहान मुलांना लबाड माणसं पळवून घेऊन जातात आई-बाबांपासून लांब. त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायचं, आई-बाबांच्या नजरेसमोरच राहायचं. कोणताही एखादा मित्र म्हणतोय, त्यामुळे कुठेही आई-बाबांना न सांगता जायचं नाही. हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि त्यांना सुद्धा
सुद्धा सांगा की कसं आपण सेफ राहिलं पाहिजे, कसं आपण स्ट्रेंजरशी नाही बोललं पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि प्लीज सांगा कॉमेंट बॉक्समध्ये की तुम्ही तुमच्या मुलांना अशा काय सेफ्टी टिप्स आणि ट्रिक्स शिकवल्या आहेत इन केस ऑफ इमर्जन्सीज. सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ.